राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। येणाऱ्या काळात 3 कोटी गरीब कुटुंबांना पक्की घरे मिळणार, नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बाळ जन्मताच करा आधार नोंदणी, सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी ओळखपत्र गरजेचे। विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार केला, पण मोदींनी हॅट्रिक केली, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। सिम पोर्टेबिलिटीसाठी आता 7 दिवस थांबा, 1 जुलैपासून अंमलबजावणी, ट्रायचा एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर। दूध उत्पादकांना दिलासा, गाईच्या दुधात लिटर मागे 2 रुपयांची वाढ। आता घरकुल पूर्ण न केल्यास सरकार पैसे वसूल करणार, 90 ते 100 दिवसात घराचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक। मुंबईत पुढच्या 36 तासात 200 मिलीमीटर पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज जाहीर। संपूर्ण राज्याला ऑरेंज अलर्ट, बाहेर पडताना जपून 4 दिवस बरसणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा। राज्यावर झिका व्हायरसचे संकट, आरोग्य सांभाळा, रुग्ण आढळल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर, राज्य सरकारच्या सतर्कतेच्या सूचना जारी। करू पुन्हा कष्ट, जिंकवून दाखवू महाराष्ट्र, एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन। राज्यात लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी, आधार कार्डनुसार माहिती भरणे अनिवार्य, अन्यथा बाद होणार अर्ज। फुटलेल्या आमदारांना धडा शिकवणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा। शेतकऱ्यांनो पीक वाढवा जोमात, मालामाल व्हा अन बक्षीसही जिंका, 31 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज, शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन। मोदींच्या मनात राम आणि बाबासाहेबांचे संविधान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन। लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांची दमछाक, सर्व्हर डाऊन, प्रक्रियेसाठी लागतोय 1 तास। मोफत एसटीसाठी आधी वय वाढविले, आता वय कमी करणाऱ्यांची होते गर्दी, मोफत प्रवास नको, लाडकी बहीणसाठी वय कमी करण्यावर भर। 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना, अर्जासाठी 31 जुलैची शेवटची मुदत। म्हातारपणात बोटांचे ठसे मिटले, आधार अपडेट कसे करायचे, शासकीय योजनांचा मिळत नाही लाभ, वयोवृद्धांना करावा लागतोय अडचणींचा सामना। महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र बनविणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत घोषणा। सरकारी कंपन्यांचे थांबणार खासगीकरण, अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता, 2 लाख कोटींची गुंतवणूक करण्याचा केंद्र सरकारचा विचार। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, धान उत्पादकांना प्रति हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। महाराष्ट्र कामगार विभागातर्फे आता लाभार्थ्यांना मिळणार सिलाई मशीन, राज्य सरकारचा निर्णय जाहीर। कांद्याने आणले ग्राहकांच्या डोळ्यात पाणी, 1300 रुपयाला कट्टा, 40 रुपये दराने किरकोळ विक्री सुरू, महागाईमुळे जनसामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यातील महिलांसाठी खुशखबर, महिलांना बसचा प्रवास पूर्ण मोफत करणार, शिंदे फडणवीस सरकारची घोषणा। विधानसभा निवडणुकीत सूज उतरणार, विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।